नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, मालिका आता एका सुंदर अशा वळणावरती जाणार आहे. मित्रांनो, अर्जुनने खूप डोकं लावून या ठिकाणी आता मधुभाऊंची सुटका करून आणलेली आहे आणि सालीला दाखवून दिलेलं आहे की मी एक उत्तम वकील आहे आणि मी खोटारडा बिलकुल नाहीये. तर यानंतर मित्रांनो, सालीने जे आहे ते आता अर्जुनला देखील मिठी मारलेली आहे. यानंतर मधुभाऊ आता घरी आलेले आहेत मित्रांनो, आणि मधुभाऊ घरी आल्यानंतर मात्र खूप मोठा ट्विस्ट मालिकेमध्ये येणार असल्याचं दिसून येते. मित्रांनो, पाहायला मिळतंय की मधुभाऊ येतात आणि खूप साऱ्या गोष्टींचा खुलासा करताना दिसतात. मित्रांनो, हा खुलासा प्रियाबद्दल असणार आहे आणि मित्रांनो तिच्या पायाबद्दल असणार आहे, तिच्या जन्मकुंडीबद्दल असणार आहे. मित्रांनो, सगळेजण आता ज्यावेळी मधुभाऊंना भेटण्यासाठी येतात, म्हणजे आता प्रिया सोबत तिचे वडील अर्थात रविराज देखील येतात. तर मित्रांनो, रविराज आणि बाकी सर्व मंडळींना या ठिकाणी मधुभाऊ थोडस चक्रावून टाकतात. त्यांना सांगतात की तुम्ही प्रियाची ओळख कशी पटवली, किती तुमची मुलगी आहे. त्यावेळेस मात्र आता लगेच रविराज सांगतो की तिच्या पायावरती तुष्यपत्राचा खून आहे. मित्रांनो, तर असं बोलताच मित्रांनो मधुभाऊच्या डोक्याला मुंग्या येतात आणि मधुभाऊ बोलतात की काय बोलताय, ही निशाणी नाहीये, मी तिला लहानपणापासून पाहतोय. तिच्या पायावरती कसलीच निशाणी नव्हती आणि हे ज्यावेळी रविराज आणि बाकी सगळ्या मंडळी ऐकतात त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. मित्रांनो, आणि आता मित्रांनो मात्र रविराजला थोडासा डाऊट होऊ लागतो की आता प्रिया जी आहे ती उलटच वागत होती आणि रविराज सारखी वागत नसल्यामुळे त्यांना डाऊट होता की ही नक्की रविराजची मुलगी आहे का. मित्रांनो, तर मित्रांनो ह्यामुळेच आता प्रियाचं सत्य जे आहे ते आता समोर आलंय. मित्रांनो, पण आता प्रिया हे कबूल करेन का, आता प्रिया काय नवीन शब्द लढवेल जेणेकरून ती आता कबूल करू शकेल की मी यांचीच मुलगी आहे. ते सगळं पाहणं रंजक आहे. मित्रांनो, पण तुम्ही मालिका पाहताय का, मालिका आवडते का तुम्हाला, हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.